नमस्कार मंडळी. ऑगस्ट 2025 महिना काही लोकांसाठी अत्यंत खास ठरणार आहे. नशिबातले नवे वळण, अचानक मिळालेल्या संधी आणि समाजात नाव कमावण्याची मोठी संधी. आज आपण जाणून घेणार आहे त्या 4 राशी ज्या या महिन्यात नशिबाचा प्रकाश अनुभवणार आहेत. पहिली रास आहे वृषभ. ऑगस्टमध्ये वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळणार आहे. विशेषतः सरकारी सेवा, बँक किंवा खाजगी क्षेत्रात प्रमोशनची शक्यता. तुमचे कठोर परिश्रम आता फळ देणार. वरिष्ठांचे कौतुक, सहकायांची मदत आणि नव आत्मविश्वास मिळेल. शनी आणि गुरुची दृष्टी लाभदायक ठरणार आहे. परंतु छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे हनुमान चालीसा दर मंगळवारी वाचा. मंगळवार हा दिवस हनुमानजींचा विशेष दिवस मानला जातो. दुसरी रास आहे सिंह. सिंह राशीसाठी ऑगस्ट महिना म्हणजे शो टाइम. तुमच्या लीडरशिप क्वालिटीजमुळे तुम्हाला एक नवी जबाबदारी मिळू शकते. पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी होईल आणि त्यातून चांगला लाभ होऊ शकतो. एखादा जुना प्रोजेक्ट यशस्वी होणार आहे. परंतु छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे घरात पीतांबर वस्त्र असलेला विष्णूचा फोटो ठेवा. भगवान विष्णू हे पालनकर्ता असून त्यांच्या पूजा केल्याने घरात शांतता, सौख्य आणि आर्थिक स्थैर्य येतं. त्यामुळे जर तुम्ही घरात पिवळ्या वस्त्रातील विष्णूचा फोटो ठेवला तर तो शुभ फलदायक मानला जातो. तिसरी रास आहे धनु. गुरुच्या कृपेने धनु राशीच्या लोकांना अचानक विदेशातील संधी किंवा नवे आर्थिक स्रोत मिळू शकतात. काहींना फ्रीलान्सिंग, डिजिटल करिअर किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये यश मिळणार. जे कधी वाटलं नव्हतं ते आता शक्य होणार आहे. परंतु छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे प्रत्येक गुरुवारी झेंडू किंवा पिवळं पुष्प दान करा. गुरुवार हा दिवस गुरु बृहस्पती या ग्रहाचा मानला जातो. बृहस्पतीचा रंग पिवळा आहे आणि झेंडू किंवा पिवळ्या पुष्पाचे पूजन बृहस्पतीला प्रसन्न करतं. पिवळं पुष्प शुद्धता, भक्ती, सौभाग्य यांचे प्रतीक आहे. हे नियमित केल्याने विद्या, धन, विवाह, सौभाग्य आणि मानसिक स्थैर्य वाढतं असं मानलं जातं. जवळच्या मंदिरात जाऊन किंवा घरी पूजेत पिवळं पुष्प अर्पण करा. शक्य असल्यास गुरुदेव किंवा विष्णूला हे पुष्प अर्पण करा. ओम बृहस्पत्ये नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. चौथी रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना म्हणजे रिस्पेक्ट रिवॉर्ड. तुमचे काम, प्रयत्न आणि संयम याचं फळ मिळणार आहे. सिनियर किंवा समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. पूर्वीचे अडलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. परंतु छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे शनिवारी काळं वस्त्र परिधान करा आणि गरजू लोकांना तेल किंवा काळे उडदाचे दान करा. काळा रंग हा शनी ग्रहाशी संबंधित आहे. शनिदेव हा कर्माचा देव आहे आणि काळा रंग त्याच्या शक्तीचा प्रतीक मानला जातो. काळे कपडे परिधान केल्याने शनीची कृपा वाढते असे मानले जाते. तिळाचे तेल आणि काळे उडीद हे दोन्ही शनी देवाशी संबंधित पदार्थ आहेत. दान केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे, संकट, मानसिक भार, कामात अडचणी कमी होतात. यामुळे शनीची 7.5 धिया किंवा वक्रदृष्टी शांत होते आणि कर्मखलस सौम्य होतं. या 4 राशींसाठी ऑगस्ट म्हणजे सोन्याची संधी आहे. तुम्ही या राशींपैकी एक असाल तर आजपासूनच तयारी करा. मेहनत, सकारात्मकता आणि आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा. मंडळी, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.